माझे
हरी हर हरी जय जय राम कृष्ण हरे
करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप आशा ते करविते बुद्धीचा लोप संदेह ते पाप कैसे नव्हे पाप कैसे नव्हे पाप कैसे नव्हे आशा ते करविते बुद्धीचा लोप 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 संदेह ते पाप कैसे नव्हे संदेह पाप कैसे नव्हे संदेह पाप कैसे नव्हे आपला पण करावा विचार आपला करावा विचार आपला पण करावा विचार करावा विचार प्रसन्न ते सार मन ग्वाही ते अंगी लावी लावी काळा ते अंगी लावी लावी काळा होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध आपला पण करावा विचार सन्नती सार मन अंधयासी नये देखण्याची चालू अंधयासी नये देखण्याची चालू साधी ऐसी बोली तुका बोले अंधयासी नये देखण्याची चाली अंधयासी नये देखण्याची चाली ऐसी बोली तुका बोले
आशात करवीती बुद्धीचा लोप 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 आशात करवीती बुद्धीचा लोप आशात करवीती बुद्धीचा लोप आशात करवीती बुद्धीचा लोप संदेहात पाप कैसे नहे संदेहात पाप कैसे नहे आपला पण करावा विचार आपला पण करावा विचार संदेह पाप कैसे होये संदेह पाप कैसे होये आपला मन करावा विचार आपला मन करावा विचार प्रसन्नते सार मन गाहे रतनते सार रतनते सार रतनते सार मन रतनते सार रतनते सार मन गाये आपला पण करावा विचार आपला पण करावा विचार सार मन जरा पुढे विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला सुंदरी आशा ते करवे ते बुद्धीचा लोप संदेह ते पाप कैसे नवे आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाई नावे रूपे अंगी लाविला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध आंधळ्यासी नये देखण्याची चाली चाली ऐसी बोली तुका बोले आपुला पण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाई विठ्ठल अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतं देवं कंस चालुर्मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यस्तवै वेदै साङ्गपदकमोपनिषदय ग्रायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं विदुसुरसुरगणा देवाय तस्मै नमः ध्यायेदाजना बाहुं दुष्यणधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकरुण्डसीता मुखकमलमिल्ललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तदतमरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं प्रभु रामचन्द्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय हर 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 ओम नमो प्राणेश्वरा ओम नमो प्राणेश्वरा तर काय म्हणत टाकायचा राम म्हणत त्या ठिकाणी तो दगड टाकायचा एक एक दगड त्या ठिकाणी पाण्यात टाकला जात होता आणि तो टाकत असताना प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण त्या ठिकाणी होत होतं आणि ते दगड त्या ठिकाणी तरले जात होते ही बातमी हो रावणापर्यंत गेली रावण म्हणला आपण सुद्धा प्रयत्न करूया रावणाने प्रयत्न केला पाण्यामध्ये दगड टाकू लागला परंतु दगड त्या ठिकाणी बुडू लागला हो
सेवक जे होते ते सांगू लागले, तो जर दगड तरायचा असेल तर तुम्हाला कोणाचं नाव घ्यावं लागेल? प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यावं लागेल. आणि मग रावणाने प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं आणि रावणाच्या हातून सुद्धा त्या ठिकाणी ते दगड तरले गेले. हे सर्व दगड तरले असताना त्यानंतर त्या रामसेतूच्या माध्यमातून सर्व वानर सेना त्या ठिकाणी लंकेमध्ये आली आणि प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. हा विजय प्राप्त होत असताना प्रभू रामचंद्रांना कोणाची पूजा करायला लागली? भगवान शंकराची पूजा करावी लागली. आणि ती पूजा केल्यानंतर भगवान शंकरांना विजय त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणून आजच्या एकादशीला काय म्हटलं जातं? विजया एकादशी त्या ठिकाणी म्हटलं जातं. कारण प्रभू रामचंद्र जरी भगवान शंकराची पूजा करत असले तरी भगवान शंकर सुद्धा कोणाचं भजन करतात? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव, भजन करी महादेव. सदाशिव राम तुझे सदाशिव, राम देव राम देव राम देव राम देव, भजन करी महादेव, राम तुझे सदाशिव, सदाशिव राम तुझे सदाशिव. प्रभू रामचंद्र भगवान शंकराचं भजन करतात आणि भगवान शंकर सुद्धा दोन्ही देव एक पाही, या भूमिके म्हणणं हरिहरा भेद नाही नका करू वाद, राम म्हणतात रे जाणता निनता हो काय अति भलता कुळेन. या भूमिके म्हणणं प्रभू रामचंद्रांनी भगवान शंकराचं नाव घेतलं. भगवान शंकरांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं दोन्ही देव एक पाही. म्हणून आजच्या या विजया एकादशीच्या निमित्तानं आज सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगाच्या निमित्तानं तुकोबरायांनी आपल्याला फुकटचं औषध सांगितलेलं आहे. तुकोबराय सांगून जातात, दुसऱ्या तिसरा कोणाचा विचार करू नका, आपुला आपण करावा विचार. आणि तो विचार करत असताना प्रसन्नते सार मन गोड. जर मन प्रसन्न असेल, माळी महाराज, जर मन प्रसन्न असेल तरच त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होऊ शकते. कारण आता यानंतर जे कीर्तनाला येतील त्यांना प्रमुख विषय समजणार नाही आणि वेगळाच विषय ते घरी घेऊन जातील. म्हणून विषय जर समजला नाही तर अनर्थ त्या ठिकाणी होत असतो. मागच्या महिन्यामध्ये 14 तारखेला कुठला सण झाला माता हो? मकर संक्रांतीचा. अर्थ कळाला नाही तर घोळ झाल्याशिवाय होत नाही. मालू नावाची सुनबाई आपल्या सासूबाईकडे मागणी करते की सासूबाई, तुमच्या कपाटामधला असणारा शालू हा खूप चांगला आहे, उद्या मकर संक्रांतीचा सण आहे, आपल्या दोघींनाही वाण वाटण्यासाठी जायचंय, म्हणून तुमचा शालू मला घालण्यासाठी देता का? मालूनी कशाची मागणी केली? सासूच्या शालूची मागणी केली. पहिलीच मागणी केली होती आणि सासूबाईने ती पूर्ण केली. मालूनी सासूचा काय घातला? शालू घातला. प्रत्येक घराच्या समोर त्या ठिकाणी घरात गेल्यानंतर पहिली खुर्ची सासूबाईंनी सुनबाईला त्या ठिकाणी देऊ लागली. प्रत्येक घरामध्ये पहिलं घर झालं, दुसरं घर झालं, तिसरं घर झालं, 5व्या घरात गेल्यानंतर सासूबाईची मैत्रीण होती आणि सासूबाईला त्या ठिकाणी आश्चर्य करत असताना विचारलं मैत्रिणीने, एवढं प्रेम सुनबाईवरती, एवढं प्रेम सुनबाईवरती. त्यावेळेस ती सासूबाई त्या मैत्रिणीच्या कानामध्ये पुटपटली की बाबा, माझं प्रेम माझ्या सुनवरती नाही, माझ्या मालूनी घातलाय, माझ्या मालूनी घातलाय माझा विठ्ठल. अर्थ कळाला नाही तर अनर्थ त्या ठिकाणी होत असतो.
बिरबल बादशाच्या प्रकरणामध्ये दरबार भरलेला होता आणि बादशाने बिरबलाकडे मागणी केली, आता माझ्या समोर ज्या 1000 मोहरा आहेत, ज्या 1000 मोहरा आहेत त्या मला उद्याच्या उद्या डबल दिसल्या पाहिजे. 1000 मोहरा आहेत, उद्या मला त्या ठिकाणी 2000 दिसल्या पाहिजे. त्यावेळेस बिरबल त्या ठिकाणी म्हणतो 7 वर्ष फिफ्टी ठेवायला लागतं, तेवढा किंवा 7 वर्षानंतर ते डबल होत असतं. असं काय होणार नाही, मी काय असं करू शकत नाही. बादशाहनी हट्ट केला. बिरबल नोकर होता. आता बादशाहचा हट्ट पूर्ण करणं हे बिरबलाचं कर्तव्य आहे. काय करावं काय करावं, रात्रभर बिरबलाने विचार केला. याला फक्त उद्या डबल दाखवायचंय म्हणून मागचा पुढचा विचार न करता दुसऱ्या दिवशी महाराज दरबार भरला आणि बिरबलांनी सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या 1000 मोहरा आहेत त्या तुम्हाला किती दिसल्या पाहिजे, 2000 दिसल्या पाहिजे. म्हणून बिरबलांनी काय केलं, भला मोठा आरसा आणला आणि त्या आरशाच्या समोर काय ठेवल्या, 1000 मोहरा ठेवल्या. राजाला किती दिसत होत्या, 2000 दिसत होत्या. आता आपलं कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं, अनेक जण उभे होते आणि मग विचारलं, एक उमेदवार आला, घरामध्ये आल्यानंतर विचारलं, बाबा तू कशासाठी, नाही नगरसेवक पदासाठी मी उभा आहे. मग नगरसेवक या पदाचा तुला अर्थ माहिती आहे का, जो उभा आहे त्याला विचारलं, नगरसेवक या शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे का. तो म्हणला नाही, मला इतरांनी सांगितलं म्हणून मी उभा राहिलेलो आहे. मग तो म्हणाला, महाराज तुम्ही अर्थ सांगा. मग त्याला अर्थ सांगितला असताना, न म्हणजे वार्डामध्ये नळाने स्वच्छता पाणी देणारा. पुढचं काय ऍक्शन, ग म्हणजे वार्डामधल्या गटाराची स्वच्छता आहे का ना ते पाहणारा. र म्हणजे वार्डातील सगळे रस्ते खड्डे मुक्त आहेत का ते पाहणारा. आणि पुढचं काय, नगर. स म्हणजे सेवा देणारा, वार्डातल्या सर्व सुखदुःखामध्ये लोकांच्या सामील होणारा. व म्हणजे दिलेलं वचन पाळणारा. आणि क म्हणजे कामासाठी तत्पर असणारा, वरील सर्व कामासाठी आणि वार्डामध्ये असणाऱ्या इतरांच्या सुखदुःखामध्ये जो कार्य तत्पर असतो त्याला त्या वार्डाचा काय म्हटलं जातं, नगरसेवक म्हटलं जातं. ज्याला अर्थ कळाला तो नगरसेवक झाला आणि ज्याला अर्थ कळाला नाही तो पुढच्या वर्षाची तयारी करू लागला. अर्थ कळाला नाही तर अनर्थ महाराज त्या ठिकाणी होत असतो. आजच्या अभंगाच्या निमित्तानं तुकोबराय फुकटचं औषध सांगतात. सामान्य जीवाच्या जीवनामध्ये दुःख का, तर आशा त्या ठिकाणी निर्माण होत असते. प्रत्येकाला आशा त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याचा परिणाम अमर्यादित आशा करी जीवनाची दुर्दशा तुकोबराय सांगून जातात. आपल्या सगळ्यांच्या मर्यादित आशा आहेत, म्हणूनच आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आता जे घरी असतील ते काय विचार करत असतील, टीव्हीचा चॅनल कुठला लावायचा, कुठली मालिका बघायची, सासूबाईला वेगळी बसायची, सुनबाईला वेगळं पाहिजे, मुलांना क्रिकेट त्या ठिकाणी पाहायचं आहे, वेगवेगळ्याची आशा वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. मग मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिरामध्ये जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता आपल्या आशा त्या ठिकाणी मर्यादित करत असते. यापूर्वी महाराज परेश महाराज मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये कीर्तनं झाली, साधू संतांच्या मंदिरामध्ये कीर्तनं झाली, परंतु आज एका भक्ताच्या मंदिरामध्ये आपण ही कीर्तन स्वरूपी सेवा करतोय. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आशा कशी असते पा, बँकेचा अधिकारी घराच्या समोर आला आणि बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा तुमच्या बाबांचं 1 महिन्यापूर्वी जाणं झालेलं आहे, तुमच्या बाबांनी आमच्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाचं फिक्स डिपॉझिट ठेवलं होतं, त्याचे व्याजासहित आता 10 लाख रुपये झालेले आहेत. ते घेण्यासाठी जे जे वारसदार असतील त्यांनी माझ्या समोर यावं. घरामध्ये 15 माणसं होती. 15च्या 15 माणसं कुठं आली, बाहेर आली
आम्हाला आमच्या आणेवारीप्रमाणे आमचा हिस्सा पाहिजे सगळ्यांना आशा निर्माण झाली. ते म्हणाले तुम्ही तुमचे कागदपत्र आम्हाला द्या, त्याप्रमाणे तुमच्या खात्याला त्या ठिकाणी ते पैसे जमा होते. 1 तासाच्या नंतर दुसरा बँकेचा अधिकारी त्या ठिकाणी आला. त्या अधिकाऱ्याने सांगितलं 5 वर्षापूर्वी तुमच्या शेतामध्ये जी विहीर घेतलेली आहे त्या विहिरीसाठी तुमच्या बाबाने 10 लाख रुपयाचं कर्ज काढलेलं होतं, त्याचे व्याजासहित आता 15 लाख रुपये झालेले आहेत. तुम्हाला आत्ताच्या आत्ता ते पैसे भरावे लागतील. आधी सगळेजण बाहेर आले होते. पैसे देण्याची वेळ ज्या वेळेस आली त्यावेळेस काय झालं, सगळेजण त्या ठिकाणी घरात लपून त्या ठिकाणी बसले. कारण सगळे कुणाचे संगाती आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. हो चोखोपराय सांगून जातात. हो हो सब सुख के साथ, 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 कोणी कामा नये आंधी, कोणी कामा नये आंधी, सब सुख के साथ, सब सुख के अवघे सुखाचे संगाती कोणी कामा नये आणते. चोखा मने फजित घोर, माझे माझे मने हे घर. एक ना एक दिवस तुला सोडून जायचंय आणि तू आशेच्या माध्यमातून तुझ्या जीवनामध्ये दुःखाला त्या ठिकाणी लपून बसला. याचा परिणाम काय होणार आहे तर त्या आशेच्या पाठीमागे त्या ठिकाणी लागला. त्यामुळे तुम्हाला पापाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आशा ते करवीती बुद्धी पावे, आशा ते करवीती बुद्धी पावे, बुद्धि पावे,
लोप संदेह ते पाप कैसे नव्हे. भल्या भल्यांना या आशेच्या पाठीमागे लागले आणि त्याच्या परिणाम असा झाला, दुःखाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. ययाती राजाने एक आपली सेवा करण्यासाठी एका स्त्रीला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते ठेवत असताना ययाती राजाचा सासरा शुक्राचार्य आणि शुक्राचार्यांची मुलगी देवयानी यांचा विवाह त्या ठिकाणी झालेला होता, देवयानी आणि ययाती राजाचा. परंतु 18 वर्षाच्या कालखंडानंतर शुक्राचार्य ज्या वेळेस आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले आणि समोरचं दृश्य पाहिलं आणि त्या दृश्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ययाती राजाला शुक्राचार्यांनी शाप दिला, आत्ताच्या आत्ता तुझं जे यौवन आहे ते यौवन त्या ठिकाणी नष्ट होईल, कारण त्याच यौवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तू दुसरी स्त्री त्या ठिकाणी ठेवली, तुझ्याकडे आशा निर्माण झाली, तुला आता दुःखाला सामोरे जावं लागल. साधूने दिलेला शाप, त्या शापाच्या माध्यमातून ययाती राजाचं यौवन त्या ठिकाणी गेलं आणि तो लगेच त्या ठिकाणी म्हातारा झाला. आता राजा म्हातारा असेल तर चालेल का? ययाती राजाने आपल्या सासऱ्याला विनंती केली, हा शाप परत घ्या, हा शाप परत घ्या. उशाप देत असताना शुक्राचार्यांनी सांगितलं, तुला उशाप देतो, तू परत तुला यौवन त्या ठिकाणी तुला प्राप्त होईल, परंतु तुझ्याच रक्तातला, तुझ्याच नात्यातला जर तुझं म्हातारपण घेण्यासाठी जर कोणी समोर येत असेल तर तुला आत्ताच्या आत्ता परत काय येईल? यौवन त्या ठिकाणी येईल. ययाती राजाला परत तरुण व्हायचं होतं. समोर असलेल्या पत्नीला विचारलं, तू माझं म्हातारपण घेते का? आई होती, वडील होते, पत्नी त्या ठिकाणी होती, सगळे सोयरे सगळे त्या ठिकाणी होते रक्ताच्या नात्यातले. माझं म्हातारपण घ्या, कुणीतरी घ्या, कुणीतरी घ्या, कुणीतरी घ्या. कुणीच महाराज त्या ठिकाणी समोर नव्हतं. यदू नावाचा मुलगा महाराज त्या ठिकाणी समोर होता. हा आपल्या वडिलांना शब्द देईल म्हणून देवयानी त्याने हाताला धरलं, देवयानीनी, आणि त्याला जंगलामध्ये त्या ठिकाणी पळून नेलं. शेवटी त्या ठिकाणी तडफडून त्याला राज्य त्या ठिकाणी सोडावं लागलं. अवघे सुखाची सांगाती कोणी कामाने अंती चोका मने भजित घोर. हो, मित्र आले गोत्रज आले तेही स्मशानी परतले, शेकी टाकूनिया गेले एकलाच स्मशानी, अंतकाळी मी परदेशी. विठ्ठल विठ्ठल. अंत काळे कळे होईल, अंत काळे अंत काळे होईल, अंत प्राण प्रयाला तुझे, प्राण प्रयाला तुझे, प्राण प्रयाला तुझे, राहते निराळे, राहते निराळे.
कोळो येईल अंतकाळी, हा नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंती जासील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून आशा किती असते पा. सासवडला पालखी सोहळ्याचा मुक्काम होता, एकादशीला मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी बारस होती, सगळ्याचं पारणं फेडण्याचा तो दिवस त्या ठिकाणी होता आणि बरेचसे हौसे नवशे गवशे त्या ठिकाणी येतात. एका ठिकाणी काही फुकट वस्तू वगैरे, त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी रांग असते. आता रांग कशाची हे तरी पाहिलं पाहिजे. एक पुरुषांची त्या ठिकाणी भली मोठी रांग होती आणि त्या रांगेच्या शेवटी काही महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. आता तिथून जात असताना आम्ही सगळी मंडळी होतो, तिथून जात असताना त्या महिलांनी आधी विचार तरी करायचा की काय पुढे फुकट सेवा कुठली आहे. पुढे पाहिलं, ज्या महिला मागे त्या ठिकाणी होत्या, पुढे जी सेवा जी होती ती कटिंग दाढी करण्याची फुकट सेवा होती. विठ्ठल विठ्ठल आशा मोह माया लागली सपाटी, काळ क्रूर दृष्टी पाहतसे. दैनंदिन जीवनामध्ये हे आशा मोह माया त्या ठिकाणी, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडील धरिले पायासवे. हो, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले रीते. या भूमिकेमधून म्हणून आशेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जर दुःख येत असेल तर तुकोबराय त्यासाठी फुकटचं औषध सांगतात. आपुला पण करावा विचार, तुकोबरायांनी फुकटचं औषध काय सांगितलं? आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मनग्वाई. भावार्थ रामायणाचा समारोप करण्याचा अधिकार कोणाला मिळाला तर खाण्यासाठी आलेल्या गावबाला महाराज त्या ठिकाणी मिळाला. अर्थात महाराज गावबा कशासाठी आला होता? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी प्रवचन कीर्तन वगैरे व्हायचं आणि त्यानंतर पंगती पडायच्या. भजनानंतर जर भोजन नसेल तर काय होईल? आहे ते कमी त्या ठिकाणी होतील. भोजनाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो यायचा, परंतु श्रवणाचा त्या ठिकाणी आनंद घेऊ लागला. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला ज्ञानोबरांनी जो श्रोता आहे त्याला अधिकार त्या ठिकाणी दिला. जैसे शारदीचे चंद्र कळे, माझी अमृत कन कोवळे, देवेची ती मन मवाळे, चकोर तलगे तिया परी श्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळुवारपण चित्ता, अनोनिया श्रवणे कीर्तने
झाले ती पावन सनकाधिक जाण परम भक्त. ही भूमिका श्रोत्यांची त्या ठिकाणी सांगितली. तो श्रवण करू लागला. श्रवण करत असताना भावार्थ रामायणाचा ज्यावेळेस समारोप करण्याची वेळ आली त्यावेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराज गावबाला म्हणतात, आता या पुढचं भावार्थ रामायण तुला पूर्ण करावं लागेल. खाण्यासाठी आलेल्या गावबानी आपला विचार केला, स्वतःचा विचार त्या ठिकाणी केला. हो, युद्धकांडातील 45 ते 92 47 अध्यायाचं युद्धकांड त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि 45 अध्यायाचं उत्तरकांड खाण्यासाठी आलेल्या गावबानी त्या ठिकाणी महाराज पूर्ण केलं. तर त्यांनी कोणा दुसरा तिसऱ्याचा विचार केला नाही. आपुला आपण करावा विचार, कारण संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायाधिक घातिले बाहेरी काम क्रोध वैली बैसला अंतरी पांडुरंग विठ्ठल. साधूबाबांच्या परमपूजा साधूबाबांच्या संगतीमध्ये खाडेबाबा आले. खाडेबाबाच्या संगतीमध्ये राघवबाबा आले. राघवबाबांच्या संगतीमध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला. म्हणून हा लाभ असा लाभ वैकुंठामध्ये नाही, हो पाताळामध्ये नाही, या मृत्यू लोकामध्येच. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपला जर विचार केला तरच आपल्याला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होऊ शकते. बाबा रामदेव महाराजांना, बरं का परेश महाराज, बाबा रामदेव महाराजांना प्रश्न विचारला. आजपर्यंत हा प्रश्न बाबा रामदेवांना कधीच विचारला गेला नव्हता. त्यांनाही आश्चर्य वाटलं. एक मुलगी त्या ठिकाणी त्यांना म्हणाली की योग प्राणायाम हे सर्व केल्यानंतर सगळे रोग दूर होतात, बरोबर तुम्ही जगाला सांगितलं. मग योग प्राणायामाच्या माध्यमातून हे सगळे जर रोग दूर होत असतील तर तुम्ही औषधाच्या कंपन्या का काढल्या? माळी महाराज रामदेव महाराजांनी सुद्धा विचार केला. रामदेव महाराजांनी विचार करत सांगितलं, हो विचार करून सांगितलं, किती औषधं खाल्ली, कितीही व्यायाम केला, कितीही योग केला, कितीही प्राणायाम केलं, या सगळ्याचा परिणाम जर जीवनावरती शरीरावरती करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुकोबराय म्हणतात एकच औषध आहे. मग आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार. जोपर्यंत मन प्रसन्न होत नाही त्यावेळी तोपर्यंत कशाचाच उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून मन करा रे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. ही भूमिका सांगली समर्थ रामदास स्वामी सुद्धा मनावरतीच महाराज त्या ठिकाणी श्लोक केले. तुकोबराय सुद्धा म्हणतात मनुराजा एक देह पुरी. हो, हा जो राजा आहे हा जर संतुष्ट राहिला तर त्या ठिकाणी दुसरा आपल्याला दुःखाला. आपल्या रामजी नावाच्या गड्याला बोलवलं आणि गड्याला सांगितलं हे घे पैसे, तू एसटी स्टँड वरती जा आणि साधू महाराजांना तू कुठे सोडून ये, अयोध्येला सोडून ये. आता रामजी नावाच्या गड्याला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. आपण आतापर्यंत अयोध्येला कधीच गेलो नाही आणि आता आपल्याला त्या ठिकाणी जायला मिळणार. दोघेही त्या ठिकाणी एसटी स्टँड वरती गेले. दोघेही एसटी स्टँड वरती गेले आणि एसटी स्टँड वरती गेल्यानंतर खचाखच गर्दी त्या ठिकाणी होती. पूर्वीच्या कालखंडामध्ये जशी असायची गर्दीमध्ये असा प्रसंग त्या ठिकाणी घडला. या रामजी नावाच्या गड्याने पहिलं साधू महाराजांना सांगितलं तुम्ही एसटी मध्ये पटकन चढा, पटकन चढा. साधू महाराज त्या गर्दीमध्ये एसटी मध्ये चढले. त्यांना शीट पण त्या ठिकाणी मिळाली. परंतु त्या गर्दीच्या गडबडीमध्ये रामजी खालीच राहिला. पैसे कोणाकडे होते? रामजीकडे होते. आता तिकीट काढायला साधू महाराजांकडे पैसे सुद्धा त्या ठिकाणी नव्हते. रामजीने युक्ती त्या ठिकाणी केली. साधू महाराजांना सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं तिकीट मी काढणार आहे. अरे तू बसणार कुठं, बसणार कुठं? तो म्हणला मी एसटीच्या टप्पावरती जाऊन बसतो. साधू महाराजांना सांगितलं, हा मागच्या बाजूनी गेला, वरडाच्या गाड्यामध्ये आपण टप्पावरती
बसलेला आहे. तसा हा टपावरती जाऊन बसला. बस त्या ठिकाणी एसटी चालू झाली. कंडक्टर तिकीट 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 करत साधू महाराजांकडे आला. साधू महाराजांनी सांगितलं, तिकीट रामजी निकालेगा. कोण? तिकीट रामजी निकालेगा. कंडक्टरला वाटलं प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलंय, याने रामचंद्रांचं नाव घेतलंय, त्यामुळे आता यांना तिकीट परत मागायला नको. परंतु वरती रामजी बसलेला होता. तो रामजी तिकीट काढणारे, रामजी तिकीट काढणारे असा संवाद त्या ठिकाणी झाला. परंतु रामजीने तिकीट काय काढलंच. दोघेही महाराज अयोध्येमध्ये एसटी मधनं उतरले. रामजी टपावरनं उतरला आणि साधू महाराज एसटी मधनं उतरले. उतरल्याबरोबर रामजीला एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता. महाराज रामजीला कशाचा आनंद झाला होता? पैसे वाचल्याचा आनंद झाला होता. आपल्याला सुद्धा तिकीट काढावं लागलं नाही आणि साधू महाराजांचं सुद्धा तिकीट काढावं लागलं नाही. आपल्याला पैसे त्या ठिकाणी मिळाल्याचा आनंद होता. परंतु महाराज साधू महाराजांना आनंद एवढा झाला होता. साधू महाराज त्या ठिकाणी आनंदाने त्या रामजी नावाच्या गड्याला बोलू लागले, अरे मी एसटी मध्ये बसलो आणि मी फक्त कंडक्टरला सांगितलं की तिकीट रामजी निकालेगा. मी तुझं नाव घेतलेलं होतं. तुझं नाव म्हणजे अयोध्यामधल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलंच नव्हतं. मी फक्त रामजी तिकीट निकालेगा एवढंच त्या ठिकाणी म्हटलं होतं. खोट्या नामाचं जर नाव घेतलं, खोट्या नामाचं नाव घेऊन मी फुकट अयोध्येमध्ये पोचलो असेल तर अयोध्येमध्ये येऊन खऱ्या रामाचं जर नाव घेतलं तर माझ्या सुद्धा जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुकोबराय म्हणतात, राम म्हणतात रे जाणता नेनता हो काय ती बोलता इकडईन. राम म्हणता न लगे आणि कसायास केले महादोष ते हे जळती. हो तुका म्हणे हेची सुखाचे साधन. 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 सभी अमृतपान एका भावे. सभी अमृतपान एका भावे. मोठ्या रामाचं नाव घेतलं तर मी अयोध्येमध्ये फुकट पोचलो तर अयोध्येमध्ये येऊन त्या ठिकाणी म्हणून तुकोबराय म्हणतात, आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन बाई. नावे रूपे अंगी लाविला विटाळ. या शरीराला नावाची उपाधी लागावी म्हणून तो सातत्याने प्रयत्न करतोय. एका गावामध्ये सुंदर अशी स्मशानभूमी उभारली होती श्रीराम महाराज. मग आता गावकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला, या स्मशानभूमीला नाव कोणाचं द्यायचं? नावे रूपे अंगी माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. गावातला प्रत्येक त्या ठिकाणी म्हणला, मी जास्त खर्च केलाय, माझं नाव लागलं पाहिजे, आमच्या घरातलं नाव लागलं पाहिजे. त्या गावामध्ये त्या मीटिंग मध्ये त्या ग्रामसभेमध्ये महाराज एक साधू बसलेला होता. आता एकमत त्या ठिकाणी होत नाही. ज्या ठिकाणी एकमत होत नाही त्यालाच ग्रामसभा म्हणलं जातं आणि त्यालाच विधानसभा म्हणलं जातं आणि त्यालाच लोकसभा म्हणलं जातं. तिथे एकमत कोणाला त्या ठिकाणी मिळत नाही. आता एकमत व्हायला तयार नाही. साधू महाराजांना विचारलं, तुमच्याकडे काय पर्याय आहे का? साधू महाराजांनी पर्याय सांगितला. साधू महाराज म्हणले, ज्याचं पहिलं निधन होईल, ज्याचं पहिलं निधन होईल त्याचं नाव स्मशानभूमीला त्या ठिकाणी देण्यात येईल. सगळे ग्रामस्थ घरी गेले. घरी गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये काय काय चर्चा होऊ लागली. आपल्या आजोबांचं 90 वर्ष झालेलं आहे, आईचं वर 95 झालेलं आहे. हो,
5 वर्ष झालं बाप बेडवरती आहे, शेवटची घटका मोजतोय, परंतु जात नाही. प्रत्येक जण घरातला विचार करू लागला, हे गेले तर बरं होईल, ते गेले तर बरं होईल. हा सगळा विटाळ त्या ठिकाणी मागे लागला. परिणाम काय झाला तर तुकोबराय म्हणतात, नावे रूपे अंगी लाविला विटाळ. मूळतः शुद्ध आहे. एका शिल्पकाराने महाराज ज्या वेळेस विठ्ठलाची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी घडवली, त्यावेळेस सगळेजण म्हणू लागले, काय सुंदर मूर्ती घडवली, काय सुंदर मूर्ती घडवली. त्यावेळेस तो शिल्पकार महाराज सांगून जातो, मी मूर्ती घडवलीच नाही, मी मूर्ती घडवलीच नाही. या दगडामध्ये त्या ठिकाणी ही मूळतः मूर्ती होतीच, परंतु मी फक्त काय केले, नको ते भाग त्या ठिकाणी बाजूला काढले. कारण या मूर्ती, या दगडामध्ये मूळतः ही सुंदर मूर्ती होतीच. तसंच या देहामध्ये सुद्धा भगवंताला प्राप्त करण्याची त्या ठिकाणी भूमिका आहे. कारण मूळतः हे शरीर त्या ठिकाणी शुद्ध आहे. कारण हीच भूमिका महाराज ज्या ठिकाणी तुकोबरायांनी साधना केली, कुठल्या डोंगरावरती केली, भंडारा, भामचंद्र आणि घोरावडेश्वर. आज त्याही ठिकाणी जर गेलो आपण, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस, एकांतासाठी त्यांना त्या डोंगरावरती जावं लागलं. आज त्याही डोंगरावरती गेलं तर आपल्याला गौतम बुद्धांचे अनुयायी त्याच्या आधी येऊन गेलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लेण्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली साधना त्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, ते मूळ स्थान शुद्ध बुद्ध आहे. त्या ठिकाणी शुद्ध बुद्ध म्हणजे बुद्धांचे त्या ठिकाणी अनुयायी येऊन गेले, म्हणून त्या ठिकाणी ती पवित्र जागा झालेली आहे. कारण ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण होत असतं त्या ठिकाणी ती जागा शुद्ध होत असते. नित्य अनुष्ठाने तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती ते पाविती वैकुंठ राजे. त्यांनाही पुण्याची प्राप्ती होती, पूर्वजांनाही पुण्याची प्राप्ती होती आणि पुढच्या पिढ्यांसुद्धा त्या ठिकाणी पुण्याची प्राप्ती होते. म्हणून तुकोबराय म्हणतात, इतर कोणाचा विचार करू नका, आपुला आपण प्रसन्नते सार विठोबार गुणावे. तुकोबराय सांगतात, या देहाला अजून एक विटाळ लागलेला आहे. हा अज्ञानी लोकांच्या पाठीमागे चालत जातो आणि अज्ञानी लोकांची जसे आंधळे असतात, तुकोबराय म्हणतात, आंधळ्याची पाठी चालले आंधळे. या भूमिकेमधनं तसं त्या ठिकाणी जमणार नाही. जर ते ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. या भूमिकेमधनं ज्ञानोबराय म्हणतात, आमच्या निवृत्ती दादांनी मला मार्ग दाखवला आणि त्याच मार्गाच्या माध्यमातून आपल्या रामानंद स्वामींच्या भूमिका आपण त्या ठिकाणी सांगितली. मूळतः वारकरी संप्रदायाचा उगम सुद्धा नाथ पंथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. भगवान शंकर आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचं. त्यानंतर आदिनाथ उमा बीज प्रकटले, त्यानंतर मच्छिंद्रनाथ असेल, गोरक्षनाथ असेल, गहिनीनाथ असेल, गहिनीनाथ नंतर निवृत्ती दादा, त्यानंतर ज्ञानोबराय आणि त्यानंतर विसोबा खेचर. विसोबा खेचरांना अहंकार त्या ठिकाणी झाला होता. ज्ञानोबरायांनी उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या माध्यमातून औंढ्याला गेल्यानंतर
विसोबा खेचरांनी पाय कुठे ठेवले होते? भगवान शंकराच्या पिंडीवरती ठेवलेले होते. नामदेव महाराज ज्या ज्या ठिकाणी पाय उचलून ठेवल त्या त्या ठिकाणी पिंड निर्माण त्या ठिकाणी होत होती. आणि जे असणारे ज्यांना उपदेश केला होता विसोबा खेचर हे पुढे नामदेव महाराजांचे महाराज त्या ठिकाणी गुरु झाले. कारण जनीवनी अवघा देव हाती घेऊन तुपाची वाटी नामा धावे श्वाना पाटी हे कोणी दाखवून दिलं? तर साधू संतांनी त्या ठिकाणी मार्ग दाखवून गेला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत त्याची पण ते चालू जाता न पडे गुंता काही कोटे. या भूमिकेमधून आम्ही त्याच मार्गाने जाणार आहे. जोपर्यंत आपण त्या मार्गाला जात नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. सुख कसं असतं पा? सुख हे दाखवायचे नाही, हा अनुभवाचा विषय आहे. हो, ज्या वेळेस शेखर नावाचा चित्रकार गावातल्या मगनलाल सावकाराकडे सातत्याने जायचा. पूर्वीचा चित्रकार होता, त्याचं अर्थ नियोजन काय त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हतं. आणि मग ते होत असताना काय पैसे वगैरे लागले तर मगन शेठकडे त्या ठिकाणी तो जायचा. आणि मगन शेठला म्हणायचा, हो घरात खर्चासाठी पैसे नाही, मुलांचे फी भरण्यासाठी पैसे नाही, तुम्ही मला थोडे पैसे द्या. ते करत असताना मगनलाल त्या ठिकाणी त्या शेखरला म्हणायचा, अरे माझं एक चांगलं तरी चित्र काढून दे मला. हा पैसे मागण्यासाठी द्यायचा. शेखर काही चित्र काढूनच द्यायचा नाही. 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने वर्षभरानंतर भल्या भल्या पहाटे त्या ठिकाणी शेखर नावाचा चित्रकार एक सुंदर चित्र त्या ठिकाणी शेठजीचं काढलं आणि शेठजींच्या समोर त्या ठिकाणी धरलं. शेठजींनी पाहिलं, काय सुंदर हसतमुख त्या ठिकाणी माझं चित्र काढले रे. स्वतः आरशामध्ये पाहिलं, आरशामध्ये सुद्धा त्यांचा स्वतः प्रसन्न चेहरा दिसत नव्हता, तितका प्रसन्न चेहरा त्या ठिकाणी काढलेला होता. मगनशेठ त्या ठिकाणी विचारतो की बाबा एवढं चांगलं चित्र काढण्यासाठी तुला वर्ष काय लागलं? त्यावेळेस शेखर चित्रकार सांगून जातो, मी वर्षभरात हे चित्र काढलंच नाही. कधी काढलं? आजच्या रात्री त्या ठिकाणी मी हे चित्र काढलं रात्रभरामध्ये आणि इतकं सुंदर. त्यावेळेस त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. रात्री शेठजी ज्या वेळेस ग्रामसभा भरलेली होती त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थ एकाबरोबर सर्वाबरोबर चर्चा करत होते की या पावसाच्या माध्यमातून, या वादळी वाऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये असलेल्या शाळेचे सगळे पत्रे उडून गेलेले आहेत आणि सगळे गावामधले असणारे ग्रामपंचायत मधले असणारे सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी चर्चा करत होते, याचा खर्च कोणी करेल, याचा खर्च कोणी करेल. तुम्ही त्या सभेमध्ये सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी सांगितलं, अहो ग्रामस्थ काही काळजी करू नका, शाळेला पत्रे टाकण्यासाठी जो काय खर्च करायचा तो सगळा मी एकटा करल, बाकी कुणीही त्या ठिकाणी खर्च करायची आवश्यकता नाही. असं ज्यावेळेस तुम्ही सर्वांना वचन दिलं त्यावेळेस ग्रामस्थांनी तुमच्या दानाला प्रतिसाद दिला आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्न होती ती प्रसन्नता मी माझ्या डोळ्यामध्ये साठवली. रात्रभर ती प्रसन्नता माझ्या समोर त्या ठिकाणी ठेवली आणि रात्रभरच्या त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून इतकं सुंदर त्या ठिकाणी मी चित्र काढू शकलो. यापूर्वी ज्या ज्या वेळेस मी तुमच्याकडे यायचो त्या वेळेस तुम्ही चिडलेले असायचे, कुणाची तरी उधारी मिळालेली नसायची, मुलगा नीट अभ्यास करायचा नसायचा, पत्नी काहीतरी भांडत असायची. ज्या ज्या वेळेस मी तुमच्याकडे आलो त्या वेळेस मला तुमचा प्रसन्न चेहरा कधीच बघायला मिळाला नाही. रात्रीच्या प्रसंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती प्रसन्नता मी टिपली आणि इतकं सुंदर चित्र मी त्या ठिकाणी काढू शकलो. विचारवंत सांगून जातात, महाराज आर्थिक परिस्थिती किती उत्तम असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आर्थिक परिस्थिती किती उत्तम असली तर त्याचा काही उपयोग होत नाही. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल मग ही प्रसन्नता भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. ज्ञानोबराय सांगून जातात,
की ही प्रसन्नता ठेवण्यासाठी विषयाचे समसुख बेगळाची भावली अपराची सावली विषयाचा त्याग करावा लागेल तरी आत्मसुखाची या गोडी या विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला तया तेची दिवसीत हे ज्ञान पाविजे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ऐसा हा उत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता यापेक्षा वेगळी प्रसन्नता नसते ही ज्ञानोबरांनी सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल मग ही प्रसन्नता स्वतःपुरती मर्यादित ठेवायची का दुसऱ्यांना वाटायची? स्वतः प्रसन्न जर राहिलं तर दुसरा सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न होऊ शकतो. म्हणून स्वतः हसावं दुसऱ्यालाही हसवावं पण तिसऱ्यावरती कधी हसू नये. तिसऱ्यावरती जर हसलं तर आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात राहतं. आजही तुमच्या डोक्यामध्ये विचार असा आला असेल की 10 वर्षापूर्वी ती माझ्याबरोबर माझ्यावरती हसली होती. स्वतः हसवावं दुसऱ्यालाही हसवावं तिसऱ्यावरती कधी हसू नये. म्हणून बिरबल भाष्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच कथा सांगितली जाते. दरबार महाराज भरलेला होता. दरबार भरल्यानंतर बादशाने त्या ठिकाणी बिरबलाला सांगितलं आजपर्यंत तू जिंकलेला आहे. आजपर्यंत तू जिंकलेला आहे परंतु आज मी तुला हरवणार. कोण म्हणाला? बादशाह बिरबलाला त्या ठिकाणी म्हणाला. बिरबल म्हणाला प्रश्न तर विचारा, प्रश्न तर विचारा. त्यावेळेस बादशाने प्रश्न विचारता सांगितलं की माझ्या मुठीमध्ये असणारं फुलपाखरू, माझ्या मुठीमध्ये असणारं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे? काय प्रश्न होता? माझ्या मुठीमध्ये असणारं फुलपाखरू जिवंत आहे का मेलेलं आहे? किती जणांना वाटतं की बिरबलांनी सांगावं की फुलपाखरू जिवंत आहे? त्यांनी हात वर करा प्रामाणिकपणे तरच तुम्हाला कीर्तन समजलं असं म्हणेल. किती जणांना वाटतं फुलपाखरू? विचार करा. फुलपाखरू जिवंत आहे असं किती जणांना वाटतं? हात वरती करा. मला एक वाटतं. चला अजून कोणाला वाटतं? हात वरती करा. किती जणांना वाटतं फुलपाखरू मेलेलं आहे असं बिरबलांनी सांगावं? करा ना तरच कीर्तन समजेल. हात वरती करा बिंदास. इथं काय मार्क वगैरे कोणाला दिली जाणार नाही परंतु तुम्ही किती प्रसन्नतेने श्रवण करताय ते मला या ठिकाणी समजणं आहे. श्रीराम महाराज काय उत्तर दिलं पाहिजे? हा फुलपाखरू जिवंत आहे असं सांग. परेश महाराज काय फुलपाखरू हा जिवंत? ओम तू हा महाराज फुलपाखरू. गोरे महाराज जिवंत आहे. फुलपाखरू. चंद्रकांत महाराज फुलपाखरू हा जिवंत आहे. फुलपाखरू जिवंत आहे. ज्यांनी जिवंत आहे त्यांच्यासाठी महाप्रसाद तयार आहे. बादशाला बिरबलाला हरवायचं होतं. आज काही उत्तर दिलं तर बादशाने काय ठरवलं होतं? बिरबलाला हरवायचं. त्यावेळेस बुद्धी चातुर्याच्या माध्यमातून महाराज बिरबलाने उत्तर दिलं राजाजी तुमच्या मुठीमध्ये असलेलं फुलपाखरू मेलेलं आहे. बादशाला एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. बिरबला तू हरला भुरकन फुलपाखरू त्या ठिकाणी उडून गेलं. आता बिरबल हरला याचा आनंद सगळ्यांना झाला होता. बिरबलावरती जाणारे सगळे त्या ठिकाणी होते. 10 मिनिटं त्या ठिकाणी सगळेजण हसू लागले. बादशाह सुद्धा हसू लागला. सगळे सहकारी त्या ठिकाणी हसू लागले. आज बिरबल हरला. 15 मिनिटाच्या नंतर सगळ्यांचं हसणं त्या ठिकाणी संपलं आणि बिरबल समोर त्या ठिकाणी गेला आणि बादशाला सांगितलं बादशाहजी मी काहीही जरी उत्तर दिलं असतं तर तुम्ही मला काय करणार होते? हरवणार होते. हो मी जर म्हटलं असतो फुलपाखरू जिवंत आहे तर तुम्ही काय केलं असतं? मूठ दाबून
तसंही फुलपाखरू मरणार होतं, परंतु आज मी खऱ्या अर्थाने हो या समाज व्यवस्था मानवता धर्माच्या माध्यमातून मी खरं त्या ठिकाणी जिंकलेलो आहे. कारण माझ्या हरण्याच्या माध्यमातून जर एका फुलपाखराला जर जीवदान मिळत असेल तर ते सुद्धा माझ्यासाठी काय आहे, ते सुद्धा माझ्यासाठी काय आहे, जिंकणं आहे. आपुला पण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही. विठ्ठल विठ्ठल कारण ज्ञानोबरांनी स्वतःचा विचार केलाच नाही. ज्यावेळेस माळी महाराज आम्ही शाळेमध्ये ज्ञानेश्वरी शिकवतो त्यावेळेस एका मुलीने प्रश्न त्या ठिकाणी विचारला किंवा ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त शिक्षा घेतली, मग तोच पर्याय ज्ञानोबरांकडे होता, ज्ञानोबरांनी असं का केलं नाही. तिथं तो फरक सांगत असताना विठ्ठल पंतांनी विचार कोणाचा केला, आपल्या मुलांचा विचार केला आणि देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा त्या ठिकाणी घेतली. परंतु ज्ञानोबरांनी विचार करत असताना आपल्या 4 भावंडांचा त्या ठिकाणी विचार केला नाही, तर सगळ्यांचा विचार करत असताना मुक्ताई सांगते, दादा आपल्यासाठी जगायचं नाही, आता यापुढे जर जगायचं असेल तर या मृत्यू लोकामध्ये असे ज्ञानोबा आहेत, असे मुक्ताई, अनेक सोपान काका आहेत, अनेक निवृत्ती दादा आहेत, त्यांच्या सुद्धा आई वडिलांनी जर असं केलं तर ही समाज व्यवस्था त्यांना सुद्धा देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. दादा आपल्यासाठी काम करायचं नाही तर इथून पुढे जे जे आपल्यासारखे असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक आदर्श निर्माण केला पाहिजे. म्हणून आपल्यासाठी जगायचं नाही तर इथून पुढच्या सकळासी येते आहे अधिकार या भूमिकेमधनं त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं. ज्ञानोबराय त्या ठिकाणी आपल्यासाठी जगले म्हणून शके 1212 उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखुकू जा. विठ्ठल विठ्ठल मग जगज्जेता सिकंदर याची शेवटची अपेक्षा काय होती महाराज. जगज्जेता सिकंदरची शेवटची अपेक्षा त्या ठिकाणी एका साधूला अनेक प्रश्न विचारत असताना त्या साधूला विचारलं की आता मी जग जिंकण्याचं त्या ठिकाणी भूमिका ठेवली, सर्व काय झालेलं आहे, आता मला एक उपाधी माझ्या पाठीमागे लागली पाहिजे. नावे रूपे अंगी लावीला विटाळ. उपाधी कशी असते पा. साधू महाराजांना सिकंदरने विचारलं, हाऊ पर्सन बिकम गॉड. मनुष्य देव कसा बनू शकतो, किंबहुना देव ही उपाधी माझ्या पाठीमागे कधी लागेल. ग्रीक मधल्या असणाऱ्या सगळ्या राजांना शेवटची अपेक्षा त्या ठिकाणी होती की माझ्या पाठीमागे देव ही उपाधी लागली पाहिजे. एकदा का देव झालं की सगळे माझी काय करतील, पूजा करतील. त्यावेळेस साधू महाराजांनी उत्तर दिलं, डू सच थिंग विच इज नॉट डन अर्लियर फॉर ह्युमॅन बिंग. मानव जातीच्या कल्याणासाठी यापूर्वी न केलेली गोष्ट जर तू केली तर तुला देवत्वाची भूमिका त्या ठिकाणी दिली जाईल. अशा स्वरूपाचं सांगितलं. सिकंदरने विचार केला, मग मी आतापर्यंत काय केलं. त्यावेळेस साधू महाराजांनी सांगितलं, तुम्ही जोडण्याचं काम केलं नाही, तलवारीच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी तोडण्याचं काम केलं. तुम्हाला कधीच देव ही भूमिका त्या ठिकाणी लागू शकत नाही. ही देव भूमिका आपल्या ज्ञानोबरायांना महाराज त्या ठिकाणी लागली. जगाचा विचार कोणी त्या ठिकाणी केला नाही. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी कुठल्या देवाचं नाव घेतलं नाही, विश्वात्मक देवाचं महाराज त्या ठिकाणी नाव घेतलं. आता विश्वात्मक देवे येणे वागेत तो शाबे. एवढा महाराज पुरुषार्थ घडला, एवढा महाराज पुरुषार्थ त्या ठिकाणी घडला. मागच्या महिन्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कोण, बराक ओबामा यांनी हो आपल्या प्ले लिस्ट मध्ये ज्या 25 गोष्टी जगातल्या त्यांना आवडत होत्या त्या 25 गोष्टीमध्ये आपल्या ज्ञानोबरायांचं पसायदान त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं. इतिहास महाराज, इतिहास आपल्या संपत्तीची नोंद ठेवत नाही तर इतिहास आपल्या कर्माची त्या ठिकाणी नोंद ठेवत असतो. गेले दिगंबर गेले दिगंबर
आज साधू बाबा आपल्यामध्ये नाहीत, खाडे बाबा आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांनी जी परमार्थाची वाट आपल्याला दाखवलेली आहे त्या वाटेच्या माध्यमातून आजही त्यांचं आपण स्मरण त्या ठिकाणी करू शकतो. कारण जे विचार असतात ते विचार चंद्र सूर्य असेपर्यंत त्या ठिकाणी असतात आणि साधू संतांचे विचार सुद्धा आपण जर अनुकरणात आणले तर आपला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही. इथं आंधळ्याचं उदाहरण तुकोबरायांनी सांगितलं. हो, उद्या सुद्धा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. उद्या शनिवार आहे आणि उद्या किती तारीख आहे? 14 तारीख आहे. 14 फेब्रुवारी कशाचा दिवस असतो? युवकांचा दिवस असतो. अर्थ कळाला नाही तर महाराज अनर्थ त्या ठिकाणी होत असतो. उद्या प्रेमाचा दिवस असतो. आपल्या मावळमध्ये गोरे महाराज कोट्यावधीचे गुलाब त्या ठिकाणी निर्यात केले जातात. त्यांची संस्कृती वेगळ्या स्वरूपाची, त्याचा अर्थ वेगळा, पण आपण इकडे अनर्थ त्याचा केला. उद्या प्रेमाचा दिवस आहे. या प्रेमाच्या दिवसाच्या माध्यमातून एका कथेमध्ये महाराज हे मूळचं नातं वेगळ्या स्वरूपाचं आहे. अमेरिकेमध्ये असणारी केल्सी नावाची 10 वर्षाची मुलगी ज्या वेळेस शाळेमध्ये होती आणि ख्रिसमसचे दिवस होते, ख्रिसमसच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आई वडील वगैरे जवळ असले पाहिजे आणि त्यावेळेस जवळ नसतील तर निदान वाढदिवसाच्या दिवशी तरी घरामध्ये वडील पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका अमेरिकेमध्ये आहे. पाश्चात्य संस्कृती आली, ती आपण स्वीकारली. पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण सुद्धा वाढदिवस साजरे करत नव्हतो, ती संस्कृती आपण स्वीकारली. केल्सी नावाच्या मुलीचा ज्या वेळेस वाढदिवस होता त्यावेळेस तिचे वडील हे अमेरिकी सैन्यामध्ये होते. इराक बरोबर युद्ध होतं आणि युद्ध चालू असताना वडिलांनी तार पाठवली की मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकत नाही. 2 महिने आधी सांगितलं आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या मुली त्या ठिकाणी चिडू लागल्या की तुझ्या वाढदिवसाला तुझे पप्पा दरवाजामध्ये गेली, हॉलच्या दरवाजामध्ये गेली, व्यासपीठाकडे पाहिलं तर व्यासपीठावरती पाहिल्यानंतर तिचे घळाघळा डोळ्यातून अश्रू येऊ लागले. व्यासपीठावरती पाहिलं तर तिच्या सैनिकाच्या वेशामध्ये तिचे वडील त्या ठिकाणी उभे होते. आपल्या न येणाऱ्या वडिलांना माझ्या वाढदिवसाला वडील नाही त्याचं दुःख त्या ठिकाणी होतं, परंतु समोर व्यासपीठावरती त्या ठिकाणी वडील पाहिले. घळाघळा त्या ठिकाणी मुलीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पळत पळत त्या ठिकाणी मुलगी वडिलांच्या त्या ठिकाणी गळ्यात पडली. त्या दिवसाची आठवण म्हणून व्हॅलेंटाईनचा दिवस त्या ठिकाणी उद्या साजरा त्या ठिकाणी केला जातो. एका मुलीची आणि बापाची आठवण म्हणून तो दिवस त्या ठिकाणी केला जातो. कारण जीवनामध्ये मुलीचं प्रेम सर्वात कोणावरती असतं? बापावरती, आणि मुलाचं प्रेम आईवरती असतं. विठ्ठल विठ्ठल कारण यालाच भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, ही भूमिका त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात. मग आंधळ्यासारखं जमल का? एकादशी आहे, एकादशीला उपवास करायचा. उपवास याचा अर्थ सुद्धा उप आणि वास. कोणाचा वास करायचा? भगवंताच्या नामस्मरणाचा त्या ठिकाणी वास करायचा. नामा म्हणे सकळ तीर्थराजा तया कृपा केली कैसी सहजा, एकादशीची दिली पूजा तया ज्ञानदेवासी, ही भूमिका सांगितली जाते. परंतु आंधळेपणाचा जर आपण त्या ठिकाणी भूमिका घेतली तर किती देवाचं दर्शन घेतलं तर आपल्याला सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी होणार नाही. परवा दिवशी त्या ठिकाणी शिवरात्र आहे. त्याच शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर त्या ठिकाणी भरगच्च गर्दी त्या ठिकाणी होती, रांग होती. दर्शन घेण्यासाठी 1-1 तास त्या ठिकाणी लागत होता आणि त्या दर्शन रांगेमध्ये एक अंधभक्त त्या ठिकाणी उभा होता. सगळेजण विचार करत होते आम्ही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीचं काय करणार आहोत? दर्शन घेणार आहोत. तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही दर्शन घेऊच शकत नाही. त्यावेळेस तो म्हटला मी रांगेत उभा राहणार. त्यांनी हट्ट केला. 2 तास रांगेमध्ये उभा राहिला.
2 तास रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर भगवान शंकराचं महाराज दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तो मंदिरामधनं बाहेर येऊ लागला. बाहेर येत असताना इतर भक्तांनी सुद्धा दर्शन घेतलं होतं आणि याने सुद्धा महाराज दर्शन घेतलं. ते दर्शन झाल्यानंतर तो जो बाहेर आला, यापूर्वी एका सुद्धा भक्तांनी जय जयकार केलेला नव्हता. तो जय जयकार त्या ठिकाणी हा अंध भक्त करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, त्याला एवढा आनंद झाला आणि जे डोळस होते त्या अंध भक्ताला विचारू लागले, आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं, तू दर्शन कसं घेतलं? त्यावेळेस त्या अंध भक्ताने जे उत्तर दिलं ते उत्तर अतिशय मार्मिक आहे. तो सांगत असताना, तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराचं दर्शन घेतलं, परंतु मी मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराने जी कृपादृष्टी माझ्यावरती टाकली तेच माझ्यासाठी दर्शन. ज्ञानेश्वर तो
आपुला पण करावा विचार प्रसन्नते मन गाहे प्रसन्नते सार मन गाहे मन झालेली सेवा भगवंताच्या चरणी, त्याचप्रमाणे खाडेबाबांच्या चरणी, राघव महाराज असेल, त्याचप्रमाणे साधूबाबा असतील, या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना माता हो, आज एकच फक्त तुकोबरायांनी आपल्याला औषध दिलंय. ते औषध काय आहे? आपुला आपण करावा विचार. हे औषध तुकोबरायांनी दिलं, परंतु बिरबलाच्या माध्यमातून सांगितलं, आपण जसा आपला विचार करतो तसं बिरबलाने सुद्धा फुलपाखराचा विचार केला. तो सुद्धा विचार आपण या निमित्तानं घेऊन जायचा आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना चाललेला हा ज्ञानयज्ञ अखंड चालत राहो अशी सदिच्छा आमच्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ असेल, त्याचप्रमाणे संत गोरोबा काका दिंडी सोहळ्याचे चालक गजानन महाराज गोरे कीर्तनकार, त्यांची स्वतःची स्वतंत्र दिंडी आहे. जवळजवळ 1001 लोक त्यांच्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी प्रवास करत असतात. परेश महाराजांनी उत्तम अशी मृदंगाची साथ त्या ठिकाणी दिली. आमचे ओम वाकडकर, आमची सगळी मुलं परमार्थामध्ये त्या ठिकाणी आहे, उत्तम असं शिक्षण त्या ठिकाणी घेतात. परंतु परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण या भूमिकेमधून ही सेवा आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे चंद्रकांत महाराज भुजबळ असतील, आमचे राजू महाराज भुजबळ, महादेव महाराज भुजबळ असतील, प्रवीणजी भुजबळ असतील, आमचे वसंत नाना असेल, वसंत नानांच्या माध्यमातून माळी सरांचा त्या ठिकाणी श्रीराम माळी सरांचा परिचय झाला आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा परिचय झाला. संजयजी चव्हाण यांनी सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क साधला. म्हणून आपणा सर्वांचे ऋण त्या ठिकाणी व्यक्त करत असताना आजचं जे औषध दिलेलं आहे तेच औषध आपण फक्त घेऊन जायचं आणि प्रसन्नता त्या ठिकाणी, हा फक्त कीर्तनाचा पूर्वार्ध झालेला आहे, उत्तरार्ध महाप्रसादाने त्या ठिकाणी होणार आहे. आपण ते सेवन त्या ठिकाणी करायचं आणि त्यानंतरच सेवा खऱ्या अर्थानं संपणार आहे. तुकाराम तुकाराम तुकाराम
संत साधू बाबा महाराज की जय. अरे बाबा महाराज की जय